याच्यामध्ये काही सरकारचं फार मोठं शौर्य किंवा कर्तृत्व आहे असं मला वाटत नाही. नसरापूर प्रकरणात ज्या बालिकेवर अत्याचार झाला, हत्या झाली, त्यानंतर जो जनतेचा रोष उसळला, त्याच्यामुळे फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये अत्यंत ऐतिहासिक वेगवान पद्धतीनं हा खटला चालला आणि आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. पण जर या राज्यात कायदा सुव्यवस्थेचं राज्य असतं, कायद्याचा धाक असता आणि अशा प्रकारच्या आरोपींच्या मनामध्ये सरकार, न्यायालय आणि कायदा याविषयी जर दहशत असती तर त्या मुलीचे प्राण वाचले असते. त्या मुलीचे प्राण आपण गमावले. अशा प्रकारच्या घटना या राज्यात सातत्याने घडत आहेत आणि दुर्दैवानं अशा घटना घडल्यावरती आपण जागे होतो, सरकार जागं होतं. त्याच्यामध्ये जर काही सुधारणा सरकार करणार नसेल तर त्या लहान मुलीचं बलिदान हे वाया गेलं असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्रामध्ये या क्षणी कायद्याचं राज्य आहे असं वातावरणच नाही. हे फक्त मी मुलींवरील किंवा महिलांवरील अत्याचार या संदर्भात म्हणत नाही, तर सर्वच क्षेत्रामध्ये कायद्याची जी धुळधाण सुरू आहे, ज्या पद्धतीने पेपर लीक होत आहेत, पेपर फुटत आहेत आणि हे पेपर फोडणारे लोक हे पूर्णपणे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. मग नीटचे पेपर लीक करणारे असोत, CETचे पेपर लीक करणारे असोत, काल TETचे पेपर लीक करणारे असोत, ही सगळे धागेदोरे हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि नात्यागोत्यांपर्यंतच पोचत आहेत. हा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली. जो पक्ष रामद्रोह करून राम मंदिरातल्या दानपेट्यांचा अपहार करतो, त्याच पक्षाचे लोक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. एक लक्षात घ्या, रावणामध्ये अनेक दुर्गुण असतात, पण रावणानं कधी दानपेट्या लुटल्या नाही. बरं, रावणामध्ये अनेक दुर्गुण असतील पण रावणानं कधी दानपेट्या लुटल्या नाहीत. पण हे राम भक्त जे आहेत, स्वतःला म्हणवणारे सो कॉल्ड, ज्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये 66 वेळा दानपेट्या लुटल्या. महमूद गझनवीनं सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटला असं इतिहास सांग. पण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी 66 वेळा अयोध्येत राम मंदिर लुटलं, याची सुद्धा नोंद इतिहासात व्हायला पाहिजे. आणि ती नोंद भारतीय जनता पक्ष जो नवीन इतिहास लिहितोय त्यात ती असायला पाहिजे. कायद्याचं भान राहिलं नाही अशा वेळेस, आणि कायद्याच्या कचाट्यात हे लोक अडकत नाहीये. त्यामुळे नाही, कायदा यांच्यासाठी नाहीच आहे, कायदा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी. कुठे आहे कायदा? सत्ताधारी लोकांनी किती बलात्कार करावेत, किती लुटमार करावी, किती देश लुटावा, संसदीय आणि विधिमंडळातल्या कायद्याचं उल्लंघन करून पक्षांतर करावी, कायदा त्यांच्यासाठी नाहीच आहे. कायदा या देशामध्ये फक्त जे भारतीय जनता पक्षाला विरोध करणारे लोक आहेत त्यांच्या भोवती फास आवळण्यासाठीच कायदा आहे, बाकी कायदा नाही आहे.